मला माहिती आहे तुमचं प्रेम भैयावर जास्त आहे, पण ह्यावेळेस माझ्यावर भागून घ्या. साहेबांना म्हणले की मोठ्या बायावर प्रेम आहे, छोट्या बायावर आहे, पण भैया एवढी पब्लिक बघून काय वाटते, तुमच्यावर पण प्रेम आहे आमचं. हा, तर काय वाटतंय भैया, किती जागा येतील आपल्या लातूरमध्ये स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीचे येते. कारण लातूर हा संघटनेवर आणि माननीय मोदीजी आणि आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजीवर प्रेम करणारा तालुका जिल्हा आहे आपला. त्याच्यामुळे निश्चित यावेळेस, मागच्या वेळेस आपण 58 पैकी 36 होते, तर यावेळेस आपण 59 पैकी 40हून अधिक जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे येतील. नक्कीच. उदाहरण देतोय की दोन भरलेले पाण्याचे हौद, एक भरलेला पाण्याचा हौद आहे, दुसरा रिकामा हौद आहे. त्या एका ह्याच्यामध्ये भरपूर भरलेलं पाणी आहे, दुसऱ्या हौदामध्ये रिकामं पाणी आहे. आपल्याला जर पाईप लावायचंय आपल्या शेतासाठी, तर कुठं पाईप लावू आपण? भरलेल्यामध्ये. रिकाम्याला लावू का? नाही. का रिकाम्याला लावलं तर पाणी सरादीमध्ये. मग सध्या माने गावठी ब्लॉग्स म्हणून गेलो सध्या. गावठी ब्लॉग म्हणून चालू आहे सध्या. आणि युट्यूब ब्लॉग माने गावठी. हा, हो हो. ते काय आपण काय गाव कोणतं? सोलापूर कडले. हा, बाळासाहेबांनी ते रामभाऊ कॉमेडी बनवते ते खूप. हा, बरोबर. तुम्हाला त्यांचे एक पुतणे आहेत आणि चांगले आहेत, आपल्याला अडी अडचणीला मदतीला येणारे आहेत. सर्वांनी यांना एक तर्फे, जसं आतापर्यंत भैयासाहेबांना आपण गावामध्ये लीड दिला, तशीच 1.5% पण द्यावं हे माझी विनंती आहे. आपले जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत, सर्वांना परिचित असलेले आदरणीय डॉक्टर नानासाहेब देशमुख साहेब आहेत. डॉक्टर साहेबाबद्दल तर सांगायची काही गरज नाही. डॉक्टर साहेब म्हणजे त्यांना प्रत्येक घराच्या उमरट्यापर्यंत लहान लेकरू त्यांना ओळखते. डॉक्टर साहेबांचं काम हे सोशल काम एवढं चांगलं आहे, तुम्हाला प्रत्येकाला सांगायची गरज नाही. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातून अनुभव आला नाही. तुम्ही दवाखान्यात गेलात, तपासणी करताना कधी कोणा तपासणीची फीस घेतल्यात का तिने? एवढं सामाजिक काम करणारे आपले डॉक्टर साहेब आपले उमेदवार आहेत. सर्वांना हात जोडून विनंती आहे, कमळाच्या समोरचं बटन दाब. कुठे पहिलं मतदान डॉक्टर लालासाहेब देशमुख साहेबांना करायचे, दुसरं मतदान आमचे मित्र ऍडव्होकेट प्रशांत भाई यांना करायचे. ते तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मी संघटनेमध्ये काम करतोय, भाजपा युवा मोर्चाचा तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि मागच्या 6 वर्षापासून भैयांना मी इतका त्रास दिलाय. भैया मुंबईत असो, भैया दिल्लीत असो, माझ्या गावाला, मी गाव लेवलला काम करत होतो त्यावेळेस मी माझ्या गावाला हे पाहिजे, माझ्या गावाला ते पाहिजे म्हणून मी कंटिन्यू भैयाला संपर्क करायचो. त्यावेळेस मला भैयांच्या पीएचा फोन यायचा की तुम्हाला काय पाहिजे म्हणून. माझी जबाबदारी आहे की गाव सोडलंय, आता मला ह्या गावाला पाहिजे, मला त्या गावाला पाहिजे म्हणून मी भैयाकडे मागणी करणार आहे. माझ्या गावापेक्षा सुद्धा मी आनसरवाड्यावर जास्त लक्ष देऊन या आनसरवाड्या गावासाठी मी एक अधिक जास्त मी मागल. सर्वांचा आशीर्वाद मागतो. 7 तारखेला सर्वांनी कमळ ह्या चिन्हावर डॉक्टर देशमुख साहेबांना आणि मला दोघांनाही कमळ हे बटन दाबून सर्वांनी आशीर्वाद द्यावा. पाटील निलंगेकर यांचं समस्त आनसरवाड्याच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन स्वागत करतो. येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे आणि या 7 तारखेला आपल्याला आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय डॉक्टर लालासाहेब देशमुख तसेच प्रशांत पाटील या दोघांना विजय करून त्यांचे हात बळकट करायचे आहेत. आणि अरविंद भैया पाटील निलंगेकर एक असं व्यक्तिमत्व आहे, त्यांना फोनवर आणि एसएमएस जरी केला तर तुमचं काम 1 मिनिटात होणारं काम. ते स्वतः एवढं हिमतीनं काम करतात की प्रत्येक माणसावर, प्रत्येक गोरगरिबावर त्यांचं लक्ष असते. कुठली दलित वस्ती असेल, लहानखंड असेल, कुठल्याही सर्वसामान्य गरिबाच्या घरी ते स्वतः हजर होऊन लोकांचे प्रश्न सोडवत असतात. म्हणून आदरणीय भैयासाहेबांच्या पाठीशी आपल्याला सर्वांना उभं राहायचे आहे. आपल्या गावातून त्यांना भरभरून मतं देऊन एक बहुमतानं त्यांना निवडून द्यायचे आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितच ते आपल्या सोबत राहतील. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत भैयासाहेब आहोतच आणि भविष्यामध्ये आपल्या निलंग्या तालुक्याला एक नेतृत्व, जसं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये निलंगेकर एक ब्रँड आहे आणि निलंगेकर ब्रँड जपण्यासाठी आपल्याला त्यांच्या सोबत राहायचे आहे. येणाऱ्या काळामध्ये ते 100% आपल्याला मंत्री म्हणून आपल्याला त्यांना पाहायचे आहे. आणि मंत्री म्हणून पाहायचं असेल तर ही जिल्हा परिषद पंचायत समिती ही सत्ता देऊन आपण त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि आमचा पाठीवर थाप मारणारे असे आमचे अरविंद भोया पाटील लेकर साहेब व तसेच आपले उमेदवार माननीय डॉक्टर लालासाहेब देशमुख साहेबांचं आगमन झालेले आहे, डॉक्टर साहेब प्रशांतजी पाटील साहेब. आपण विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे संभाजी मी निश्चित उचलत असतो. मी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये यथाशक्ती तुमचे जेवढं मला जमतंय त्यापेक्षाही जास्त, कारण भैयाने आताच निलंग घेतली, ह्या इतकी मोठी सभा भैयांच्यामुळे झाली की त्याच पद्धतीने अंसरवाड्यामध्येही तेवढंच आम्हाला पाठिंबा द्यावा, आशीर्वाद द्यावे. लक्षात ठेवा, मोदीजींचं वरती सरकार आहे. मी जिथे जाईल ते हेच उदाहरण देतोय की एक भरलेला पाण्याचा हौद आहे, दुसरा रिकामा हौद आहे. त्या एका ह्याच्यामध्ये भरपूर भरलेलं पाणी आहे, दुसऱ्या हौदामध्ये रिकामं पाणी आहे. आपल्याला जर पाईप लावायचंय आपल्या शेतासाठी तर कुठं पाईप लावू आपण? भरलेल्यामध्ये. रिकाम्याला लावू का? नाही. का रिकाम्याला लावलं तर पाणी सरादीमध्ये. मग सध्या देशामध्ये 10 वर्षापासून झाले आईचं मंदिर आहे इथं. अशा या सर्व माझ्या या अंसरवाडिया वासियांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित सर्व अंसरवाडा आणि काही पलीकडचे पण काही लोक आले, सर्वांचे स्वागत करतो. मला माहिती आहे तुमचं प्रेम भैयावर जास्त आहे, पण ह्यावेळेस माझ्यावर भागून घ्या. कारण म्हणले भैयाची सभा आहे का नाही. कसं आहे की निवडणुकीचा कार्यकाळ पूर्वी जसं जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य निवडणुका व्हायच्या, साधारणतः त्याला कार्यकाळ 1 महिन्याचा राहायचा. प्रचाराचा 15 दिवस, फॉर्म भरायचा. पण आता फक्त प्रचाराला 5 दिवस राहील. आता जी दुःखद घटना घडली त्याच्यामुळे 2 दिवस वाढले, पण फक्त 5 दिवस प्रचाराचा आहे. जिल्हा परिषदचं कार्यक्षेत्र हे 29, 28, 26,000 मतदानाचं आहे. 8, 9, 10 हजार उंबरटे असतात. प्रत्येक उंबरट्यापर्यंत पोचून विचार सांगून 5 दिवसात त्या शक्य नसतं. तरी मी सर्व उमेदवारांना आग्रह केला की प्रत्येक उमेदवारांकडे जावा, मतदारांकडे जावा आणि मतदान मागा. मतदान हे दान असतं, तर दान मागावंच लागतं. आणि दान स्वरूप, आशीर्वाद स्वरूप मागितलं तरच तुम्हाला आशीर्वाद भेटतं. त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांना सांगितलं आणि मला आज खात्री पडली की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना बोलत, कारण ते खोकलेले तर त्यांचा आवाज बसतो. माणसाचा आवाज कधी बसतो? जास्त बोलल्यानंतर. तर मला विश्वास आहे की गेल्या 7 दिवसांमध्ये किमान 5-6 हजार कुटुंबापर्यंत पोहोचलेत आणि त्यांनी आशीर्वाद ज्या पोटतिडकीने बोलायला लागले. तर मला ह्या गटाची आणि ह्या गणाची जरा काळजी कमी झालेली आहे, पण तरीही काळजी कमी झाली असली तर ही जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावं. अतिशय चांगले उमेदवार आपल्या गणाने गटात दिलेले आहेत. लोक म्हणतात की एक चांगला डॉक्टर, चांगला वकील, कायमस्वरूपी एक मित्र राहावं. कारण ह्या दोघांची कधीही केव्हाही कुठेही गरज पडते आणि चांगला डॉक्टर आणि वकील हाताशी राहिला तर आयुष्यात आडी अडचणी जे आले तर ते लगेच सोपे जातील. तर मी चांगला डॉक्टर आणि चांगला वकील पुढचे 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी दिलेला आहे. 14-15 आयोगातून जो विकास कामाचा असतो, तर जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाचा धुवा आहे. तर हे केंद्र आणि राज्य सरकारचं जे आता उदाहरण दिलेलं डॉक्टर साहेबांनी, त्याच्या माध्यमातून जर जिल्हा परिषद आपल्या हक्काची असली तर तो जास्त गतीने येतो. आपल्या प्रत्यक्ष आपण जर पाहिला असाल तर 2017ला आपली जिल्हा परिषद आपल्या भारतीय जनता पार्टीची पहिल्यांदा आपल्याकडे आलेली आहे. आपल्या जिल्हा परिषदची स्थापना 1992ला झाली आणि 2017 पर्यंत 25 वर्ष ही जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात होती. पण ही काँग्रेसच्या ताब्यात असताना 4 चौघात गडीच्या बाजूला ही अवतीभोवती फिरायची, कधीही या योजनाला किंवा ह्याला स्पर्श झाला नाही. पण आपल्याकडे जिल्हा परिषद आल्यानंतर आपण बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं. आपल्या इथं 1200हून अधिक शाळा होत, 1200हून अधिक जिल्ह्यातल्या शाळा, म्हणजे गावातील नाही. तुमच्या 2017 पूर्वीच्या शाळा बघायच्या आणि आताच्या शाळा बघायच्या. बाळाच्या अंतर्गत बोलके शाळा केले. अनेक ठिकाणी शाळा म्हणजे भिंती घालायच्या, शौचालय नसायचे, कंपाऊंड नसायचे, खेळण्याच्या काही गोष्टी नसायच्या, शाळामध्ये उदासीनता राहायची. पण आज जर आपण भेटलात तर गावात आल्यानंतर प्रत्यक्षात तुम्ही शाळा बघितलं, शाळा चांगल्या झाल्यात नाही, शाळा बोलक्या झाल्यात. बघितल्यानंतर ही गावाची शाळा आहे म्हणून एक कौतुक वाटायला लागलं. वर्षाला तिथे फक्त मुबलक म्हणजे 50-100 डिलिव्हरी व्हायची, ते 7-8 हजार डिलिव्हरी आपल्या गावात. पण तुम्ही आकडा काढलात तर ते डिलिव्हरी
प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रामध्ये व्हायला लागलं. विश्वासार्हता परत आपण कमवली. अंगणवाडी सारखी व्यवस्था, 2400हून अधिक अंगणवाडी आपल्या जिल्ह्यात आहेत. अंगणवाडीमध्ये काळे कुट्ट भिंती, जिथे आपले चिमुकले बाळा जायचे, खाऊसाठी जायचे, पण तिथं काय व्यवस्था नसेल. आज अंगणवाड्या सुधारल्यात, डिजिटल अंगणवाड्या झाल्यात, रंगरुटी झाल्यात. अंगणवाड्यासारख्या हॅपी होम्सच्या माध्यमातून लातूरची एकमेव आपली व्यवस्था आपण उभी केली, ज्याला राज्यातनं पुरस्कार भेटला. स्वच्छता मध्ये जवळपास आपण 2,37,000 आपल्या कार्यकाळामध्ये शौचालय उभे झाले. पाणी पुरवठा हर घर योजनेसारखी झालेली आहे. आपण कृषीच्या माध्यमातून आपली पहिली जिल्हा परिषद आहे, जे आदर्श शेतकरी पुरस्कार आपण शेतात जाऊन घेतलं, नाहीतरी कुठेतरी बंद खोलीत राहायचं. जर शेतकऱ्यांना जर पुरस्कार द्यायचा असलं तर आपण हे द्यायचं. ही व्यवस्था मी तुम्हाला त्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण थोडक्यात ही व्यवस्था आपल्या समोर हे केल्यात. प्रत्येक त्याच्या विभागाला एक विकासाचा स्पर्श देऊन आपण ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने उभा केलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जिल्हा परिषद ही व्यवस्था सर्वसामान्य आपल्या कुटुंबाची निगडीत असलेली आहे. उंबरठ्याचा विकास आणि उंबरठ्याचं उत्पन्न वाढणारी जिल्हा परिषद आहे. उत्पन्न कसं वाटतं, जर ही सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व मूलभूत गरजा, सुखसुविधा आपल्या बाजूला सक्षम असले तर आपलं उत्पन्न वाटतं. आज जर आपण साधा सोपा सरळ प्रश्न, 2017च्या पूर्वी आणि 2017 नंतर आपलं राहणीमान घसरलंय का वाढलं? वाढलंय ना. आपण पूर्वी खूप चांगलं राहिलो, आता खूप वगैरे राहिलोच नाही ना. आज आपलं राहणीमान त्याच्यामध्ये सुधार झाले. विकास एका दिवसात होत नसतो. निश्चित आपण काय मागणी केली असतील, 10 पैकी आमच्याकडून 7च झाले असतील, 3 झाले. आपण देवाच्या घरी पण गेल्यानंतर 10 मागणी केल्यानंतर 1च पूर्ण होती. देवतात असतो म्हणतो का 10 राहते ना. आपण तर माणसं आहे, आमच्याकडून पण काय पूर्ण होऊ शकत नाही. थोडं 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 करत होते. पण ही व्यवस्था पुढचे 5 वर्ष आमच्या 3 उमेदवाराला द्या, कारण पुढचे 4 वर्ष परत निवडणूक आहेत का? नाही. पण लोकसभा विधानसभेला जेवढं महत्व आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्व हे जिल्हा परिषदला आपण देणं गरजेचं आहे. कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या गावाला जो विकासाची गंगा गाता येणार आहे, ती कुठं तर खंडित होणार, ती एकाच माळ्यात राहिलं तर जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला तो गंगाजळ, विकासाचा गंगाजळ आपल्या आणि आपल्या गावात खास करून याचा माझा आग्रह ह्याच्यासाठी होता, कारण आंसरवाड्यांनी लोकसभा असेल, विधानसभा असेल, भरभरून आशीर्वाद भैयासाहेबांनी दिले. ह्या जिल्हा परिषदला आणि ह्या पंचायत समितीला जेव्हा 7 तारखेला मतदान होईल आणि 9 तारखेला जो विजयाचा निकाल लागेल, तर विजयाचा कळस शिखर आंसरवाड्याच्या हे 3 बूथनं यावं की आपण पुढचे 5 वर्ष व्यवस्थितरित्या आपण करून घ्या. मी 3 उमेदवाराला सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक गावात जावा, प्रत्येक गावात जे लोकांचे प्रश्न असतील ते लिहून घ्या, टिप्पण करून घ्या. ते पूर्ण करण्याची ती जबाबदारी माझी. ते पूर्ण झालं नाही तर 2029 परत मला यायचं, आम्हाला मतदान करू नका, एवढ्या ठामपणे मी सांगतो. काँग्रेसवाले सांगू शकतात का? नाही सांगत. एवढी गॅरंटी मी सांगतो, एवढी हमी आम्ही देतोय. 3 उमेदवाराला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण निवडून द्या. आपले जेवढे पाहुणे रावळे असतील, मित्र परिवार असतील, त्यांना पण आपण सांगा, कारण अतिशय कमी कालावधी ह्यावेळेस भेटलेला आहे प्रचाराचा. त्याच्यामुळे कॉर्नर बैठक असतील, कॉर्नर सभा असतील, ह्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. भारतीय जनता पार्टी हे पक्ष रचना जी आहे, नयन असेल, माझी इच्छा नयनला पण द्यायची होती, पण काय झालं, मामाचं पारड जरा जास्त झालं. मामा का भाचा, त्याच्यामुळं वजन जरा मामाकडे टाकायचे. चुकी तर काय मामाकडे टाकावं म्हणून त्याला तिकडे जबाबदारी दिली जास्त करून. त्यामुळं आपण गावाची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतात. 3 मुद्दे जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल, कारण मतदानाची उदासीनता राहू नये. ही जिल्हा परिषदचं निवडणुकीचं व्यक्ती केंद्रित नसून संघटना आणि पक्ष केंद्रित आणि विकसित भारताची जी माननीय मोदीजींची संकल्पना आहे त्याच्या अनुसरण करून आपण सर्वजण काम करूयात. कारण हे 3 उमेदवार आले तर निश्चित आपल्याला विकसित लातूर करता येईल. विकसित लातूर झाल्यामुळे विकसित निलंगा होईल, विकसित निलंगा झाल्यामुळे विकसित दापका होईल, आणि विकसित दापका झाल्यामुळे आपला विकसित आंसरवाडा होईल. त्याच्यामुळे आपलं सर्वांनी इथं बसणार, आपल्या सर्वांना विनंती आहे, डोर टू डोर जेव्हा 3 उमेदवार येतील त्यांचे 3 उमरट्या 3 लोकांच्याकडे आपण 3 उमेदवार, 2 उमेदवारांनी प्रत्येक घर टू घर जाऊन आशीर्वाद मागा. त्यांचं कुठं चुकत असलं तर ते मला येऊन सांगा, आणि मला विश्वास आहे की त्यांच्याकडून काही चुका होणार नाहीत. आपली सेवा पुढचे 5 वर्ष ते अतिशय समर्पित भावनेने करतील.
आणि आपल्याकडे अडचण असली तर निश्चित आम्ही पुढच्या 4 वर्षामध्ये आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायची आम्ही हमी देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. बैठकीला उपस्थित मॅनेजमेंट गुरु अरविंदभाई पाटील निलयेकर साहेब आज या ठिकाणी येऊन आपल्याशी मार्गदर्शन केलं. आपल्या उमेदवाराला आपण निवडून दिल्यानंतर किती फायदा होणार आहे बघा. प्रत्येक गोष्ट होणार आहे. मी तर आहेच, प्रशांत भैया म्हणजे स्वतः मी उमेदवार असल्यासारखं. त्यामुळं गावातल्या कुण्याच लोकांनी शंका मनामध्ये ठेवायची नाही. उमेदवार हा पंचायत समितीचा प्रशांत भैया म्हणजे नयन आहे. नयन आहे म्हणजे तुम्ही सगळेजण, तुम्ही सगळेजण स्वतःसाठी मतदान करायचे. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात मोठं हे कमळ आहे. कमळाच्या पुढे कोणीच नाही. आपल्याला मतदान हे कमळाला करायचे आहे. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात, आपल्या उमेदवारांना भरभरून प्रेम दिलात आणि 7 तारखेला हेच प्रेम मतदानामध्ये रूपांतर करून देणार आहात की मला तुम्हाला आश्वासन देतो भाईसाहेब. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला. जाहीर करतो. साहेबांना म्हणले की मोठ्या बायावर प्रेम आहे, छोट्या बायावर आहे, पण भैया एवढी पब्लिक बघून काय वाटतं? तुमच्यावर पण प्रेम आहे आमचं. हा, तर काय वाटतंय भैया किती जागा येतील आपल्या? आपल्या लातूरमध्ये स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीचे येते. कारण लातूर हा संघटनेवर आणि माननीय मोदीजी आणि आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजीवर प्रेम करणारा तालुका जिल्हा आहे आपला. त्याच्यामुळं निश्चित यावेळेस मागच्या वेळेस आपण 58 पैकी 36 होते, तर यावेळेस आपण 59 पैकी 40हून अधिक जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या येतील. नक्कीच. चला.